हॅलो एव्हरीवन, आज डे 12. आज आपण बघणार आहोत डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4ची डिव्हिजिबिलिटी काय सांगते ते आपण आज बघणार आहोत. बघा, 4ची डिव्हिजिबिलिटी असे सांगते की त्याचे जे शेवटचे 2 डिजिट असतात, म्हणजे जर हा नंबर आहे 228, मग या नंबरचा लास्ट जे 2 डिजिट आहेत युनिट प्लेसचे आणि टेन्स प्लेसचे, तर या प्लेसला असणारे जे नंबर आहे याला जर 4ने आपण पूर्णपणे डिवाइड करू शकतो तर त्या नंबरला आपण 4ने डिवाइड करतो. बघा, मग आता असं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 28, आता याला 4ने डिवाइड करायचं आहे. बघा, या ठिकाणी जो युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस आहे या ठिकाणी 28 आहे आणि 4च्या टेबलमध्ये 28 हे येतात, तर मग या संख्येला आपण पूर्णपणे डिवाइड करू शकतो का? तर बघूयात. 9828 डिवाइड बाय 4. 4 2 जा 8, 9 मायनस 8 1, 8 खाली येणार. 4 4 जा 16, 8 मायनस 6 2, 1 मायनस 1 0, नंतर 2 खाली. 4 5 जा 20, 2 मायनस 0 2, 2 मायनस 2 0 अँड हे 8 परत खाली येतील. 4 7 जा 28 अँड इथं 8 मायनस 8 0, 2 मायनस 2 0. मग यांचा जो रिमाइंडर आहे हा 0 आला आहे, म्हणजे या संख्येला आपण 4ने पूर्णपणे डिवाइड करू शकतो. याचा आन्सर आला आहे 2457. हे झालं आपलं फायनल आन्सर. नंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊया. आता बघा, यामध्ये 4 डिजिट होते, आपण 5 डिजिटचं एक्झाम्पल घेऊया. 78,416. परत बघा, याचे जे लास्टचे 2 डिजिट दिसत आहेत आपल्याला तेच 16 या नंबरला आपण 4ने डिवाइड करू शकतो, कारण 16 हे 4च्या टेबलमध्ये येतं आणि 4चा पण स्क्वेअर हा 16 आहे. तर मग बघा, याला परत डिवाइड करून बघू आपण याचा रिमाइंडर काय येतो. तर 78,416 डिवाइड बाय 4. 4 1 जा 4, 7 मायनस 4 3, 8 खाली येणार. त्यानंतर 4 9 जा 36, 8 मायनस 6 2, 3 मायनस 3 0, 4 खाली घेणार. 4 6 जा 24, 4 मायनस 4 0, 2 मायनस 2 0. आता हा 1 खाली आला. बघा, हा जो 1 आहे हा 4पेक्षा लहान आहे, म्हणून आपण या ठिकाणी 0ने डिवाइड करणार. मग वरती 0 घेतल्याच्यानंतर खाली पण 0. 1 मायनस 1 1 मायनस 0 0, सॉरी 1 मायनस 0 1 अँड वरचे 6 खाली घेतले. 4 4 जा 16, 6 मायनस 6 0, 1 मायनस 1 0. याचा जो रिमाइंडर आहे तो पण 0 आलेला आहे, म्हणजे या संख्येला आपण जर 4ने डिवाइड केलं तर याचा आन्सर येतं 19,604 आणि या संख्येला आपण 4ने पूर्णपणे डिवाइड करू शकतो, हे आपल्या इथे लक्षात येतं. नंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेऊयात. 78,413. बघा, या ठिकाणी जे लास्ट 2 डिजिट आहेत 3 आणि 1, हा झाला आहे 13. 13 हे 4च्या टेबलमध्ये येत नाही, तरी पण आपण ट्राय करून बघू की या ठिकाणी याला डिवाइड करता येईल का. तर मग घेऊयात एक्झाम्पल. 78,413 डिवाइड बाय 4. 4 1 जा 4, 7 मायनस 4 3, 8 इथे येणार. त्यानंतर 4 9 जा 36, 8 मायनस 6 2, 3 मायनस 3 0, 4 खाली येणार. 4 6 जा 24, 4 मायनस 4 0, 2 मायनस 2 0. आता हा 1 येणार. परत 4पेक्षा 1 लहान आहे म्हणून आपण इथे 0ने डिवाइड करणार. 1 मायनस 0 1 अँड लास्ट 3 आपण खाली घेणार. बघा, 13 4च्या टेबलमध्ये 13 येत नाही, 13पेक्षा लहान जर आपण बघायला गेलो तर 4 3 जा 12. याचा जो रिमाइंडर आहे हा 0 न येता 1 आला आहे. याचा अर्थ की या ठिकाणी आपण 4ने या नंबरला पूर्णपणे डिवाइड करू शकत नाही. याचा जो रिमाइंडर आहे हा 0 0 येत नाही, म्हणून या ठिकाणी ही डिव्हिजिबिलिटी लागू होत नाही, हे आपल्याला इथे लक्षात येते.